सोलापूरमध्ये सामाजिक कार्यकर्ते, पशुपालक आणि शेतकऱ्यांच्या वतीनं बीफ बंदीच्या विरोधात जो आहे तो निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून ज्या बीफ मध्ये ज्या गोष्टी बसत नाही, जी जनावर बसत नाही, त्यांच्यावर देखील या ठिकाणी कारवाई होत असल्याचा आरोप जो आहे तो सर्व कुरेशी समाजाकडून, खटिक समाजाकडून होताना पाहायला मिळतो आणि त्याच्याच निषेधार्थ या ठिकाणी हा मोर्चा जो त्या ठिकाणी काढण्यात आलेला। आपल्या सोबत या ठिकाणी अनेक नेते जे आहेत ते देखील दाखल झालेले आहेत। एमआयएमचा देखील पाठिंबा आहे। भाई काय सांगाल, आपण देखील पाठिंबा दिलेला आहे, काय भूमिका आहे? आज ये जो सोलापुर शहर में मोर्चा रखा गया है, उसका मकसद, उसका मुद्दा यही है कि जो शेतकरियों के साथ अन्याय हो रहा है, जो भाकड़ जानवर है, जो फिट टू स्लॉटर भी है, उसको भी सरकार काटने से मनाही कर रही है। तो उस वजह से ये उसका निषेध करने के लिए यहाँ पर एक सोलापुर शहर में भव्य मोर्चा रखा गया है। हमारी सरकार से मांग यही है कि जब तक सरकार इस काले कानून को हटाती नहीं है, तब तक कम से कम शेतकरी बांधवों को जो उनके जानवर है उनको पालने के लिए चारे और पालन का उनको पैसे देना चाहिए, ताकि उन शेतकरियों को तकलीफ ना हो। कुरेशी समाजाचे अध्यक्ष देखील आहेत। ते काय सांगाल, खरं तर अनेक जनावरं जे आहेत ती या गोवंश हत्याबंदी कायद्यामध्ये बसत नसल्याचं आपलं म्हणणं आहे। नक्की काय आपला दावा आहे, काय मागण्या आहेत? हे जे काय ना त्यांना सगळ्या आमच्या कीर्ती समितीने आम्ही समजून दिलेलं आहे। त्याप्रमाणे त्यांनी जे जे योग्य आहेत ते त्यांनी सांगतील। मला काय थोडा सांगता येत नाही, पण एवढं आहे की आता आज जो बंद आहे हे कीर्ती समितीमुळे झालेलं आहे। त्यांनी समोर येऊन आमचे सर्व काही मागण्या आहेत त्यांनी पूर्ण करणार आहेत। त्यासाठी त्यांना आम्ही अभिनंदन करतो आणि या मोर्चासाठी जेवढं त्यांनी योगदान दिलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। टेक्निकली काय गोष्टी यामध्ये आहेत, कायद्यामध्ये काय तांत्रिक सुधारणा अपेक्षित आहेत, आपण मागण्या करतायत कायद्यामध्ये सुधारणा व्हावी? सर, मागणी ऍक्च्युअली आमची अशी आहेत की हा बेसिक जो प्रश्न आहे तो शेतकऱ्यांचा आहे आणि होत आहे काय प्रॉब्लेम की ही भाकर जनावर न विकली गेल्यामुळं शेतकरी तोट्यात येतो आणि शासकीय जो रेव्हेन्यू आहे, रेव्हेन्यू खूप मोठ्या प्रमाणात आहे। जसे की रॉ लेदर वरती 5%, फिनिश वरती 28%, बफॅलो मीट वरती 12%, टॅलो वरती 12%, हा सगळा टॅक्स म्हणून अनकरी म्हणजे 60% होतोय। तर हा शासकीय रेव्हेन्यू सुद्धा मोठा तोट्यात येतो आणि ह्या सगळ्या रेव्हेन्यू सोबत शेतकरी प्रॉब्लेम मध्ये येतो। तर आमची शासनाची हीच अनुसरून त्यांना एक आमची ही विनंती आहे की सगळ्या जी काही गोष्टी त्यांनी बघाव्या आणि बघून जे काही कायदे आहेत ते चुकीचे कायदे रद्द करावे। या ठिकाणी करता माझे आमदार नसैडम मास्तर देखील सहभागी झाले। मास्तर, काय प्रमुख मागण्या आहेत? शेतकरी देखील सहभागी झालेले आहेत यामध्ये। असा आहे हा भूतपूर्व मोर्चा, कष्टकरी आणि शेतकरी जिवंत राहावं, त्यांच्या रोजीरोटीचा मोठा प्रश्न आहे। या मोर्चामध्ये ही मागणी आम्ही ठेवणार आहे। केवळ हा कुरेशी समाजाचा प्रश्न नाही, हा दलित समाजाचा प्रश्न नाही, आदिवासीचा प्रश्न नाही, आम कष्टकऱ्याचा प्रश्न आहे। आज तुम्ही लाखो लोकांचे आत छाटण्याचा प्रयत्न करता। आज भाकड जनावर रस्त्यावर पडले, शेतात पडले, भयानक परिस्थिती आहे, दुर्गंध सुटलेला आहे। एका बाजूला शेतकऱ्याची आत्महत्या आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने भाकड जनावर कापण्यावर बंदी, ही भयानक गोष्ट आहे। ताबडतोब विनंती बंदी उठवावी ही मुख्य मागणी। आपण पाहतोय खरं तर विविध मागण्या घेऊन हा मोर्चा जो आहे तो आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कुरेशी समाज असतील, शेतकरी असतील, त्याचबरोबरीनं सामाजिक कार्यकर्ते जे आहेत या संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी आहेत आणि वेगवेगळ्या मागण्या घेऊन या ठिकाणी हे सर्व लोक जे आहेत आता जिल्हाधिकारी कार्यालयावर आपला मोर्चा घेऊन निघालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।